शिवचरित्रातील मावळ्यांची निष्ठा, प्रतापरावांची स्वामीनिष्ठा कशी होती हे मी आपल्याला थोडक्यात सांगतो. राजे आग्र्याला जाणार होते. राजांनी ठरवलं की आपण आग्र्याला गेल्यानंतर आपलं स्वराज्य कसं चालणार. राजांनी एका परीक्षा घ्यायची ठरवली. राजे एके दिवशी रात्री किल्ल्याच्या दरवाजावरती आले. किल्लेदाराला म्हटले दरवाजा उघडा. किल्लेदार म्हटला नाही उघडणार. तुम्ही कोण? महाराज म्हणाले अरे मी स्वतः शिवाजी राजा आहे. किल्लेदार म्हटला तुम्ही शिवाजी महाराज असाल तर तुम्हाला माहिती असेल की सूर्यास्त झाल्यानंतर साक्षात यमराजाला तरी सूर्योदय झाल्यापर्यंत दरवाजा उघडला जात नाही. महाराज म्हणाले अरे शत्रू माझ्या पाठीमागे लागलाय, मोठं संकट उभं राहिलंय, तू दरवाजा उघडले तर माझा जीव जाईल. किल्लेदार म्हटला महाराज प्रश्न जर तुमच्या जीवाचा असेल तर ती माझी जबाबदारी आहे, पण मी दरवाजा मात्र नाही उघडणार. राजे म्हणाले अरे तुझ्या राजापेक्षा कोणी मोठा आहे का सांग की त्यांची परवानगी घेऊन मला आत येता येईल. किल्लेदार म्हटला माझा जिजाऊ आहेत की त्यांची तुम्ही परवानगी आणा, राजगडला जा. राजे म्हणाले हुशार आहेत का, तू इथला दरवाजा उघडत नाही आणि तिथल्या राजगडाचा दरवाजा कसा उघडला जाईल आणि तिथं जाणार इथे येणार असेल तर सकाळ व्हायची. किल्लेदार म्हटलं मग सकाळी उघडतोस की मी दरवाजा. राजे संतापले, म्हणाले राजाचं ऐकत नाही तुला मृत्यूदंड देतो, तुझी गर्दन छाटतो. किल्लेदार म्हटला राजे तुम्हाला जी काही शिक्षा द्यायची ती द्या, मी भोगायला तयार आहे, पण सकाळ झाल्यावर. साक्षात महाराजांना रात्र किल्ल्याच्या बाहेर काढावी लागली. सकाळी किल्लेदार तो राजाच्या समोर बाहेर म्हटलाय मी अपराधी आहे, माझ्यामुळे महाराजांना रात्र किल्ल्याच्या बाहेर काढावी लागली, तुम्हाला हवी ती शिक्षा द्यायची ती द्या, मी भोगायला तयार आहे. महाराजांनी आपल्या हातातलं सोन्याचं कड त्याच्या हातात दिलं आणि म्हणले शब्बास रे खासरा, तुमच्यासारखी नियम कायदे पाळणारी माणसं मला या स्वराज्यात मिळाली हीच मोठी भाग्याची गोष्ट आहे. आणि मला या ठिकाणी प्रसंग सांगावा असं वाटतो, तो म्हणजे प्रतापरावांचा प्रसंग आहे. बहिलोर खान स्वराज्यावर चालून आला त्यावेळी शिवरायांनी प्रतापरावांना पत्र लिहून कळवले की बहिलोर खानाला कैद करावे किंवा ठार मारावे. त्यावेळी शरण आलेल्या शत्रूला तयार ठेवून हे प्रतापरावांनी आद्य कर्तव्य मांडलं आणि सोडून दिलं. पण शत्रू तो शत्रूच असतो हे ओळखण्यात प्रतापराव कमी पडले. काही दिवसांनी पुन्हा बहिलोर खान स्वराज्यावर चालून आला. त्यावेळी राजगडावर महाराजांचा राज्याभिषेक होणार होता. त्यावेळी महाराजांनी पुन्हा प्रतापरावांना पत्र लिहून कळवले की बहिलोर खानाला ठार मारूनच राजगडावर यावे. त्यावेळी प्रतापराव अन्य निर्णय घेऊ शकत होते, पण त्यांनी तसं केलं नाही. हे स्वराज्य रयतेच आहे, यासाठी मला मरण आलं तरी चालेल, पण महाराजांचा शब्द मोडणार नाही असं मनाशी ठरवलं. आणि हजारोच्या कोळतेवर अवघे 7 जण तुटून पडले. त्यांची स्वामीनिष्ठा त्यांचा प्राण घेऊन गेली आणि इतिहासाच्या पानावर सोने लक्षणाने लिहिलं गेलं वेढात मराठे वीर दौडले 7. पण आज काही वेडी माणसं हे इतिहासाचं विकृतीकरण करतायत. मागच्याच वर्षी एक चित्रपट निघाला होता, त्या चित्रपटाच्या माध्यमातून चुकीचा इतिहास समाजापुढे दाखवण्याचा प्रयत्न करतायत. काल्पनिक कथांना इतिहासाच्या रूपात सादर करताना दिसत आहेत. मला वाटतं आजचा शून्य समाज त्या गोष्टीला कधीच स्वीकारणार नाही, त्यावर नक्कीच आवाज उठवेल अशी आशा बाळगतो. महाराजांच्या कानावरती ही बातमी आली की प्रतापराव धारतीर्थी पडले. राजांनी प्रतापरावांच्या घरी जायचं ठरवलं. राजा आले आणि राजा कसा असतो हे मला या ठिकाणी सांगणं महत्वाचं ठरेल की राजे प्रतापरावांच्या पत्नीला म्हणताय ताई तू रडतेस कशाला, तुझा भाव जिवंत असताना तुला रडायची काय काळजी, तू रडतेस कशाला. प्रतापरावांच्या पत्नी म्हणाल्या राजे प्रतापराव स्वराज्याच्या कामी आले, मला याचं दुःख नाही, पण ही माझी मुलगी जानकी, मला फक्त हिच्या जानकीच्या विवाहाची चिंता आहे. प्रतापराव असते तर मोठ्या थाटामाटात जानकीचा विवाह केला असता, तिच्यासाठी चांगला वर त्यांनी शोधला असता, मला आता फक्त जानकीच्या विवाहाची चिंता आहे. राजे म्हणाले जानकीचं लग्न ठरलं. प्रतापरावांच्या पत्नी म्हणल्या ठरलं कोणाशी. राजे म्हणाले माझा मुलगा राजाराम, जानकी राजारामाची बायको होणार, जानकीचा राजारामाशी विवाह संपन्न केला जाईल. कोणतेही स्टेटस बघितलं नाही, कुठेही समानता बघितली नाही आणि पहिलं बिनावंड्याचे लग्न महाराजांनी लावून दिले. मित्रांनो त्यानंतर मला शिवचरित्राचा संदर्भ रामायणाशी जोडणं फार महत्वाचं वाटतं. कारण आपल्याला माहितीये रामायणामध्ये राम सेतूचं काम चालू होतं. सगळे वानर सेना दगड उचलून पाण्यामध्ये टाकत होती आणि तो दगड तरंगत होता. प्रभू रामांनाही वाटलं आपण ह्याला थोडा हातभार लावावा. प्रभू रामचंद्रांनी दगड घेतला आणि तो दगड पाण्यामध्ये टाकला, पण दगड बुडाला. प्रभू रामचंद्रांनी वाटले असं घडलं कसं काय, आपल्या नावावरती हे सगळं कार्य चालू आहे.